खरंच आहे की प्रत्येक मूल आपल्या आई-वडिलांचं, आजी-आजोबांचं, शिक्षकांचं अनुकरण करत असतं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जगण्याचा प्रयत्न करत असतं. त्यांचे गुण आत्मसात करून आपलं आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करत असतं आणि अशाच प्रकारची एक कविता आपण इथे पाहणार आहोत. इन धिस पोएम पोएट इज अननोन. अनोळखी आहेत. आणि इन धिस पोएम the poet described or depicted the child imagination. In this poem, the child is talking his father or requested to walk a little slower, daddy. In this poem, let's start. Walk a little slower, daddy means कवी सांगतोय इथे ते मूल म्हणत आहे, पप्पा थोडं हळू चाला. Walk a little slower, daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. In this stanza, glossary, following पाठीमागे येणे, footsteps पावले, to fall खाली पडणे, figure of speech apostrophe. Apostrophe means संबोधणे. Walk a little slower, daddy. या ओळीमध्ये अपॉस्ट्रॉफी हा शब्द अलंकार आलेला आहे. कारण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला संबोधित केलं जातं त्यावेळेला हा अलंकार होतो. म्हणजेच काय, सुनीता दार उघड, म्हणजे आपण इथे सुनीताशी बोलत आहोत. तसेच या ओळीत तो लहान मुलगा आपल्या वडिलांशी बोलत आहे असे ज्यावेळी असतं त्यावेळेला अपॉस्ट्रॉफी हा अलंकार होतो. इथे वॉक अ लिटल स्लोअर चित्रामध्ये आपण पाहत आहात की एक लहान मूल आपल्या वडिलांना सावकाश चालण्यास सांगत आहे. कारण काय, तर आय डोंट वॉन्ट टू फॉल. कारण काय, तर मला तुमच्या पावलावर पाऊल ठेवून यायचं आहे आणि पडायचं नाही. माझी पावलं खूप लहान आहेत आणि म्हणून हळू चाला आणि मला सुद्धा तुमच्यासोबत येऊ द्या, असं निवेदकाचं म्हणणं आहे. या ठिकाणी पहिल्या कडव्यामध्ये जरी आपण शब्दशः अर्थ घेतले तरी अर्थ वेगळा आहे. कवीला वेगळं अभिप्रेत आहे. वॉक, इथे वॉक या शब्दाचा अर्थ इथे वडिलांच्या चालण्यावर नाही तर वागण्यावर, लाईफस्टाईलवर अवलंबून आहे. म्हणजेच काय, तर पालकांची म्हणजेच वडिलांची, शिक्षकांची वागणूक इथे मुलांना कळली पाहिजे अशी असावी. कारण या वागणुकीचं अनुकरण म्हणजेच फॉलोइंग, इथे शब्दशः अर्थ पाठीमागे येणे असा आहे, पण अनुकरण करणे हा आहे. म्हणजेच लहान मूल आपल्या वडिलांचं अनुकरण करतं. म्हणून लहान मुलगा म्हणतो, आय एम फॉलोइंग इन युअर फूटस्टेप्स, आणि असं चालत असताना आय डोंट वॉन्ट टू फॉल, आणि मला पडायचं नाही. आणि ते टू फॉल म्हणजे काय, पडणे, पण शब्दशः अर्थ घ्यायचा नाही आहे. इथे आहे अयशस्वी होणे. म्हणून म्हणतो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. इथे रायमिंग वर्ड्स, पहिल्या कडव्यातील दुसऱ्या ओळीतील स्मॉल आणि चौथ्या ओळीतील फॉल या हा रायमिंग पेअर आहे. सेकंड स्टांजा. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. So walk a little slower, daddy, for you are leading me. आणि शब्दार्थ स्टेप्स पावले, लीडिंग नेतृत्व करणे, रायमिंग वर्ड्स सी मी. आणि तो सेकंड स्टांजामध्ये येतो. लहान मुलगा म्हणतो की समटाइम्स, कधी कधी तुम्ही फार वेगाने चालता, पावले खूप वेगाने टाकता, त्यामुळे समटाइम्स दे आर हार्ड टू सी, मला पावलेही दिसत नाहीत आणि तुम्हीही दिसत नाही, त्यामुळे मी कोणत्या पावलावर पाऊल ठेवून समोर चालू, म्हणून थोडंसं हळू चाला. फॉर यू आर लीडिंग मी, कारण तुम्ही माझं नेतृत्व करत आहात. म्हणजे इथे लहान मुलगा म्हणतो की तुमची वागण्याची पद्धत अशी असू द्या की ती मला समजू शकेल. दे आर हार्ड टू सी, मला कळत नाही की तुम्ही असे का वागताय.
उदाहरणादाखल घेऊया. आपले आई वडील आपल्या लहान मुलांना सांगतात की नेहमी खरे बोलावे. आणि कोणी कधी भेटायला आलं तर कोणीतरी पप्पा काय सांगतात की घरी नाही आहे म्हणून सांग. पण नाही म्हणून सांगतात. हे वडिलांचं वागणं लहान मूल पाहत असतं आणि ते विचार करतं, आम्हाला सांगतात नेहमी खरे बोलावे आणि आपणच खोटे बोलतात. याचं अनुकरण मूल भविष्यात करण्याची शक्यता आहे. म्हणून वडिलांना म्हणतो, तुम्ही मला समजेल असं वागा, कारण यू आर लीडिंग मी. तुम्ही माझं नेतृत्व करताय आणि जो नेतृत्व करत असतो त्याचंच सर्वजण ऐकत असतात. म्हणून तुम्ही माझे कॅप्टन आहात. तुम्ही सांगाल तसा मी वागणार आहे आणि तुमची वागणूक संयमी असेल तसाच मी भविष्यात बनणार आहे व चांगले आयुष्य जगणार आहे. थर्ड स्टँजा. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. थर्ड स्टँजा. शब्दार्थ ग्रोन अप मोठा होणे, फॉलो पाठीमागे येणे. रायमिंग वर्ड्स बी मी. आणि इथे या कडव्यामध्ये कवी म्हणतो, एके दिवशी मीही ग्रोनअप म्हणजे मोठा होईन. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. आणि तुम्ही जसे मोठे झालात तसा मी मोठा होणार आहे आणि तुम्हाला हवा तसा मी बनणार आहे. देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड. आणि मला सुद्धा एक लहान मूल होईल. हू विल वॉन्ट टू फॉलो मी. आणि माझे अनुकरण करेल. इथे अभिप्रेत आहे. सो हिअर वी कॅन सी द पोएट asking to his father, you behave properly because he will follow him, imitate him and become a successful in his life. That's why it is very important for parents to behave properly because their children follow them. Then last stanza. And I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. शब्दार्थ टू लीड नेतृत्व करणे, ट्रू सत्य. रायमिंग वर्ड्स ट्रू यू. इन दिस लास्ट स्टँजा या लहान मुलाला काय म्हणायचं आहे तर आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. आणि मला भविष्यात सत्याच्या मार्गावर चालायचं आहे. कारण सत्यमेव जयते म्हणजे नेहमी जीत सत्याचीच होते. म्हणून आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. योग्य मार्गावर चालायचं आहे. आय नो दॅट आय वॉज ट्रू. आणि सत्य मार्गावर चालणार असताना माझा मुलगा सुद्धा त्याच मार्गावर चालणार आहे. त्यामुळे ही तुमची जबाबदारी आहे. युअर रिस्पॉन्सिबिलिटी दॅट यू शुड वॉक स्लोअर डॅडी. म्हणजे तुमची वागण्याची पद्धत, बोलण्याची आणि वागण्याची पद्धतसुद्धा संयमी ठेवा, व्यवस्थित ठेवा. आय मस्ट फॉलो यू. इथे मस्ट म्हणजे मी करणारच वापरलेला आहे. आय मस्ट फॉलो यू. मी तुमचं अनुकरण करणारच असं ते लहान मूल म्हणत आहे. तुम्ही जसं वागाल तसाच मी वागणार आहे. तुम्ही व्यसनी असाल तर मीही व्यसनी होणार. म्हणून तुम्ही जर चांगले झालात, यशस्वी झालात तर तुमच्या पाठीमागे मीही यशस्वी होईन. म्हणून वागणं, बोलणं, राहणं चांगलं ठेवा. सो हिअर फ्रेंड्स, फोर्थ स्टँजा इज ओव्हर and the child and poet wants his father to walk slowly, behave properly so that the small kid follow and imitate him and become a successful in his life. It is earnest request to his father. It's a very simple poem to understand and just a poet is a unknown, but it is very nice poem. I hope you understand the meaning of the poem. तुम्हाला या कवितेचा अर्थ कळला असेल. रिसाइट द पोएम. थँक्यू.